नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर. कारण खरीप 2025 चा पीक विमा आता मंजूर झालेला आहे. शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या खरीप पीक विम्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो तो अखेर मंजूर झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार हा मोठा प्रश्न होता. पण आता शासनाच्या पोर्टलवर पीक विम्याचे स्टेटस दिसण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, तर चला बघूया तुमच्या खात्यात विम्याचे पैसे जमा झाले की आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवर सुद्धा तपासू शकता. शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या पिकांचा विमा जमा होणार आहे ते सर्वात आधी बघूया. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला 16 मार्च पासून विम्याचे कॅल्क्युलेशन दिसणार असे सांगण्यात आले होते. त्यात थोडा उशीर झाला असला तरी 19 तारखेपासून शेतकऱ्यांना आकडे दिसू लागले आहेत. सध्या पोर्टलवर प्रामुख्याने मूग, उडीद, सोयाबीन आणि मका यासारख्या पिकांची माहिती अपलोड झालेली आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, मूग, उडीद, सोयाबीन आणि मका या 4 पिकांची माहिती ही अपलोड झालेली आहे. मात्र जर तुम्ही तूर आणि कापूस पिकांसाठी विमा काढला असेल तर तुम्हाला थोडी आणखी वाट बघावी लागणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे प्रलंबित असे दाखवत असेल म्हणजे तुम्हाला एप्रिलमध्ये तूर आणि कापूस या पिकांचा विमा मिळणार. आता तुमचा विमा मंजूर झाला आहे की नाही ते तुम्ही कसे तपासू शकता? तर शेतकरी मित्रांनो, पोर्टलवर तपासताना तुम्हाला 3 प्रकारच्या नोंदी दिसू शकतात. एक म्हणजे रक्कम दिसणे. जर तुम्हाला तिथे विम्याची रक्कम दिसत असेल तर तुमचे अभिनंदन आहे. याचा अर्थ तुम्हाला पीक विमा हा मंजूर झालेला आहे. आणि 0 जर दिसत असेल तर तिथे कॅल्क्युलेशन 0 दाखवत असेल तर दुर्दैवानं तुमच्या भागात किंवा महसूल मंडळात पीक विमा हा मंजूर झालेला नाही. त्यासाठी रक्कम दाखवणे अतिशय आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, प्रलंबितचा अर्थ काय असतो? तर याचा अर्थ असा आहे की पिकांचे कॅल्क्युलेशन झालेलं नाही. त्यासाठी तुम्हाला थोडे दिवस थांबावे सुद्धा लागू शकतो. आता मोबाईलवर पीक विमा तुम्ही कसा चेक करू शकता? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही CSC सेंटरवर न जाता तुमच्या मोबाईलवर अवघ्या 2 मिनिटात पीक विमा तुम्हाला मंजूर झालेला आहे की नाही ते तपासू शकता. तर गुगलवर जाऊन प्रधानमंत्री पीक विमा सर्च करून त्याची अधिकृत वेबसाईट उघडा. तेथे फार्मर लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि त्यावर आलेला OTP टाकून लॉग इन करून घ्या. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर खरीप 2025 हे वर्ष निवडा. त्यानंतर तुमची पॉलिसी सिलेक्ट करा आणि त्याखाली व्ह्यू या बटनावर क्लिक करा. तेथे तुम्हाला विम्याची मंजूर रक्कम झालेली आहे की नाही म्हणजे तुम्हाला विमा मंजूर झालेला आहे की नाही हे दिसणार आहे. शेतकरी मित्रांनो, रक्कम दिसल्यास तुमचे अभिनंदन आहे आणि 0 जर तुमच्या मोबाईलवर दिसत असेल तर तुम्हाला विमा मंजूर झालेला नाही. शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक या विम्याचा फायदा होणार? तर शेतकरी मित्रांनो, यंदा अतिवृष्टी दुष्काळी परिस्थितीमुळे ज्या जिल्ह्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे तिथे विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यात नांदेड, अमरावती, यवतमाळ, धाराशिव, सोलापूर, बीड आणि अहिल्यानगर या 6 ते 8 यामध्ये शेतकरी मित्रांनो 7 ते 8 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. तसेच शासनाच्या जाहीर केलेल्या 82 तालुक्यामधील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, आणि हा पीक विमा येणाऱ्या 2 दिवसामध्ये अवघ्या 2 दिवसात तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.